तत्व चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या शनिवार, शनी जयंती आणि शनी अमावस्या। ज्या शनिवारी अमावस्या येते त्या अमावस्याला शनी अमावस्या म्हटलं जातं आणि उद्या शनिवार आहे, शनी जयंती आहे आणि शनी अमावस्या। इतका दुर्मिळ शुभ योग हा खूप दिवसांनी खूप वर्षांनी आलाय आणि ह्या दुर्मिळ योगावरती आपल्याला आपल्या घरातल्या आर्थिक अडचणी असतील, सततची कटकटी भांडणं वाद असतील, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, घरामध्ये करणीबाधा असेल, जादूटोणा असेल, आजारपण असेल, मुलांचे प्रॉब्लेम्स असतील, मुलं छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला वारंवार बोलत असतील, उद्धट उत्तरं देत असतील, प्रतिउत्तरं करत असतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी, दुःख, संकट असतील तर तुम्हाला उद्या एक उपाय करायचा आहे। उपाय हा साधा सोपा आहे। फक्त प्रत्येक अमावस्या तुम्ही हा उपाय, प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय जर तुम्ही केला, बघा उद्या अमावस्या, उद्यापासून जर तुम्ही सलग 11 पौर्णिमा जर तुम्ही हा उपाय करायला सुरू केला तर 1000% मी तुम्हाला सांगते, तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी असू द्यात, नकारात्मकता असू द्यात, नवरा बायकोंचे वाद असू द्यात, कटकटी असू द्यात, मुलांचे प्रॉब्लेम असू द्यात, घरामध्ये दोष असतील, पितृदोष, वास्तुदोष काय असेल ते सगळं निघून जाईल। हा उपाय तुम्हाला सकाळी, संध्याकाळी, दिवसभरात कधीही करू शकता। ह्याला काही नाही, सकाळीच केला पाहिजे, संध्याकाळीच केला। फक्त पिरियड्स असतील तुम्हाला तर तुमच्या घरातल्या कर्ता पुरुष कोण असेल, मुलगा असेल, मुलगी असेल तर त्याने केलं तर चालेल, पण सूतक असेल तर करायला चालणार नाही। तुम्ही हा उपाय मग पुढच्या अमावस्येला करायचा। कसं असतं, प्रत्येकाच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असतात। खूप घर सुख शांती आनंदानं राहावं असं वाटतं असेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचे। बाहेरून येणारी नकारात्मकता व बाहेरून येणारे दोष आपल्या घराला लागलेले असतात आणि आपल्या आजूबाजूचे प्रत्येक व्यक्ती चांगली आपल्यासाठी असेल किंवा प्रत्येक व्यक्ती वाईट असेल असं नाही। मी असं नाही म्हणणार की येणारी किंवा शेजारी किंवा संबंधित किंवा नातेवाईक सगळेच वाईट आहेत, पण काही लोक जे आहेत ते आपल्याला दाखवत नाहीत, पण आपल्या समोर आपल्याला खूप चांगलं बोलत असतात, पण आतून ते आपल्यावरती काही जादूटोणा, करणीबाधा, आपल्याबद्दल वाईट चिंतनं, नकारात्मकता ह्या सगळ्या गोष्टी करत असतात। त्यामुळं काय होतं, आपल्या घरात आपण खूप कष्ट करतो पण पैसा टिकत नाही, आजारपण वारंवार, नजर लागणं, नवरा बायकोंचं खूप संसार सुखाचा आहे आणि एखादी व्यक्ती सतत तुम्हाला म्हणत असते, बघा तुमचं खूप चांगलं चालू आहे, तुम्ही नवरा बायको खूप सुखानं संसार करताय, तुमच्या नवरा बायकोचं खूप चांगलं आहे, त्यावेळेला त्या व्यक्तीची नजर लागते आणि तुमच्या नवरा बायकोंच्या क्षुल्लक कारणावरून खूप भांडणं लागत असतात। हा माझा मी बऱ्याच गोष्टींनी बघितलेला अनुभव सांगते। मी बऱ्याच लोकांच्याकडून हा अनुभव बघितलेला, ऐकलेला आहे। आता प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा आहे आणि बघा घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। मग काय करायचं आपल्याला, प्रत्येक अमावस्याला, पौर्णिमेला एक नारळ घ्यायचा, श्रीफळ, तो न केशर काढलेला, म्हणजे वरचं जे कवच असतं ते काढलेलं असलं तरी चालेल, नसलं तर चालेल, नारळ घ्यायचं, एक श्रीफळ, त्याची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची। देवघरात तुमची नित्यनेमाची जी पूजा आहे ती तुम्ही करायची। आसन घ्यायचं, 7 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या। आता भीमसेन कापूर का, तर हा नैसर्गिक असतो, केमिकल नसलेला, केमिकल युक्त म्हणजे नॅचरल असा हा वनस्पतीचा कापूर असतो, म्हणून भीमसेन कापूर घ्या। शक्य नसेल तर मग साधा कापराच्या 7 वड्या घेतला तरी चालेल। घरामध्ये, देवघरामध्ये बसायला आसन घ्यायचं, नारळाची शेंडी देवाकडे करायची आणि एक कापराची वडी त्या नारळावरती ठेवायची आणि प्रज्वलित करायची।
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सतत म्हणत राहायचं. ते कापूरवडी जोपर्यंत त्या कापूरवडीचा ती प्रज्वलित केलेली कमी होत नाही तोपर्यंत, ती कमी होत आली की दुसरी कापूरवडी घालायची. अशा एकावर एक संपत आली की तिसरी, त्यानंतर चौथी, त्यानंतर पाचवी, अशा एक 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 कापूरवड्या 7 प्रज्वलित करायच्या. आणि हे संपूर्ण घरामध्ये सुद्धा फिरवायचं. देवघरामध्ये बसायचं, एक कापूरवाडी थोडी निम्मी जळेपर्यंत स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. आणि तो नारळ एका तामणमध्ये ठेवून हातात धरला तरी चालेल, असाच धरला तरी चालेल. पण असाच धरला हातामध्ये तर कापूर हातामध्ये पडण्याची शक्यता असते. म्हणून तामणमध्ये जरी श्रीफळ ठेवून त्यावरती भीमसेन कापूर ठेवून जरी प्रज्वलित केला तरी चालेल. आणि संपूर्ण घरामध्ये हा कापूर श्री स्वामी समर्थ म्हणत फिरवायचा आहे. अशा पद्धतीनं 7 कापूरवड्या एक एक घालत तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे. यामुळं तुमच्या घरातल्या ज्या काही नकारात्मकता, वाईट शक्ती, करणी बाधा, जादू टोना, जे काही कुणाची नजर लागलेली असते, वारंवार आजारपण असतं, मुलं छोटी असून तुम्हाला उद्धट उत्तरं देतात आणि मुलांचे आजारपण, प्रॉब्लेम, तुमचे आजारपण, वयस्कर सासू-सासऱ्यांचे आजारपण, प्रॉब्लेम, पैशाचे प्रॉब्लेम, जे काय ते सगळं दूर होईल. फक्त तुम्ही प्रत्येक अमावस्येला स्वतः करून बघा आणि नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला काय फरक पडला. कारण मी हे स्वतः करते आणि मला स्वतःला खूप फरक पडलेला आहे. त्यामुळे तुम्हीही नक्की करा. मी बरेच उपाय तुम्हाला सांगते, त्यातले बरेच उपाय मी स्वतःसुद्धा करत असते. कारण हे उपाय केंद्रातले ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, लाल किताबनुसार असतात. त्यामुळे नक्की तुम्ही हे मी सांगितलेले उपाय करत जा आणि हे उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. आता ज्या वेळेला तुम्ही कर्पूर होम करता त्यावेळेला अमावस्या म्हणजे वाईट नसते, तर अमावस्या ही लक्ष्मी प्राप्तीसाठी असते. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय जर तुम्हाला केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होईल, घरामधली अलक्ष्मीसुद्धा निघून जाईल. उपाय नक्की करा. व्हिडिओ तुम्ही तुमचे नातेवाईक, शेजारी, संबंधित, मित्रमैत्रिणी ह्यांना शेअर करत जा. कारण तुम्ही शेअर केल्यामुळं ते स्वतः तिथं यूट्यूबला बघून, व्हिडिओ बघून उपाय करतील आणि त्यांच्याही घरातल्या ज्या काय अडचणी, दुःख, संकट आहे ते निघून जातील आणि त्यांचं मन ह्या उपायानं हे सगळे त्यांच्या घरातले दोष निघून गेल्यामुळं खूप सुखी, आनंदी होईल. त्यावेळेला तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागतो. कारण तुम्ही पाठवलं आहे, तुमच्यामुळं झालं हे म्हटल्यामुळं तुम्हाला त्याचा निम्मा पुण्य मिळतं. आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. जेवढं तुम्ही जास्त लाईक कराल तेवढं आम्हाला व्हिडिओ बनवायला सुद्धा प्रोत्साहन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे कर्पूर होमचे व्हिडिओ मी बऱ्याचदा टाकत असते, कारण नवीन जे यूट्यूब बघणारे असतात त्यांना हे माहिती व्हावं ह्यासाठी. आणि म्हणून तुम्ही हे उपाय करत जा. सबस्क्राईब करायला विसरू नकाच. त्याच पद्धतीनं तुम्हा सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आली आहे, लक्ष्मी प्राप्ती झाली आहे, घरातलं आजारपण निघून गेले, मुलांची प्रॉब्लेम दूर झालेत आणि तुमच्या घरात सुख शांती आली असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.